श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मी तुम्हाला कुठलीही काल्पनिक किंवा ऐकीव गोष्ट सांगणार नाही. आज आपण एका अशा भक्ताचा थरारक आणि सत्य अनुभव पाहणार आहोत, जो ऐकल्यानंतर तुम्हाला ही जाणीव होईल की जेव्हा जगात आपले सगळे रस्ते बंद होतात, तेव्हा एक अदृश्य शक्ती आपल्याला कशी सावरून धरते. हा अनुभव कदाचित तुमच्याही किंवा माझ्याही आयुष्याशी जोडलेला असू शकतो. गोष्ट आहे आपल्यासारख्याच एका सर्वसामान्य माणसाची. नोकरी व्यवसायात लागोपाठ आलेले अपयश, डोक्यावर वाढलेला कर्जाचा डोंगर आणि कौटुंबिक वाद यामुळे तो माणूस आतून पूर्णपणे खचला होता. ज्या नातेवाईकावर आणि मित्रावर त्यांनी जीवापाड विश्वास ठेवला, त्यांनी नेमक्या कठीण काळात पाठ फिरवली. परिस्थिती इतकी बिकट झाली की त्याला रात्रीची झोप येणंही बंद झालं होतं. एक दिवस प्रचंड मानसिक त्रासातून तो देवघरासमोर जाऊन बसला. डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याने स्वामीच्या फोटोकडे पाहिले आणि मनात विचार केला, स्वामी, माझा काय गुन्हा होता हो? मी प्रामाणिक राहूनही माझ्या वाट्याला हे का आले? मी आयुष्यात किती वेळा पडलोय. आता पुन्हा उठण्याची ताकद माझ्यात शिल्लक नाही. तेव्हा त्याला एक विलक्षण अनुभूती झाली. त्याला स्वप्नात दिसले की तो एका अथांग शांत आकाशाखाली उभा आहे, जिथे चंद्र आणि अब्जावधी तारे चमकत आहेत. त्याच्या पाठीशी पांढरे निळे धुके तरंगत आहे आणि समोर साक्षात स्वामी समर्थ उभे आहेत. स्वामीच्या चेहऱ्यावर अशी विलक्षण शांतता होती जी त्याने आयुष्यात कधीच पाहिली नव्हती. स्वामीने त्याच्याकडे पाहिले आणि अत्यंत जिव्हाळ्याने, जणू काही एखादा पिता आपल्या मुलाला समजावत आहे, अशा आवाजात म्हणाले, नाही, तू सध्या निराश आहेस हे मला ठाऊक आहे. महत्वाचे आहे की मी तुझ्या प्रत्येक वेळी तुला उचलायला, तुला सावरायला तयार उभा आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि धीर धर. आणि अचानक त्या भक्ताला जाग आली. चमत्कार हा नव्हता की त्याचे सगळे कर्ज एका रात्रीत फिटले. चमत्कार हा होता की त्याच्या मनातील सर्व संपूर्ण भीती आणि नैराश्य गायब झाले. हो, त्याला जगण्याची एक नवीन उमेद मिळाली. आणि आश्चर्य म्हणजे पुढच्या काही दिवसातच त्याच्या व्यवसायाला एक अशी नवी दिशा मिळाली की व्यवसायात दिवसेदिवस वाढ आणि भर होत गेली. अशा प्रकारे मित्रांनो, स्वामी चरित्र सारामृतामध्ये एक सुंदर ओळ आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही फक्त अक्षरे नाही, तर हा स्वामीचा एक आपल्या प्रत्येक भक्ताला दिलेला शब्द आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही एकटे आहात, तेव्हा शांत बसा आणि स्वामीचे नाव घ्या. तुमची सहनशीलता जिथे संपते, तिथून स्वामीची अथांग कृपा सुरू होते. ते आपले प्रत्येक कष्ट पाहत असतात आणि योग्य वेळी आली की त्याचे फळही देतात. श्री स्वामी समर्थ. जेव्हा आयुष्यात सगळे रस्ते बंद होतात, तेव्हा स्वामी आपल्याला असे सावरून धरतात. याचाच एक थरारक आणि सत्य अनुभव या व्हिडिओमध्ये सांगितला आहे. निराशा सोडून स्वामीवर विश्वास ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच धीर देईल. कमेंटमध्ये तुमचा अनुभव आम्हाला नक्की सांगा. स्वामीच्या कृपेने तुमच्याही आयुष्यात कधी असा सत्य अनुभव आला आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा.